जय जय रघुवीर समर्थ. आज आपण गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्ण लीलांचं श्रवण करूया. संत तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उत्तरवू पैल पारू भव नदीचा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयऱ्या सज्जना कृष्ण माझा, तुका म्हणे माझा कृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. श्रीकृष्ण भगवान म्हणजे कोण आणि गोपाळ का आला? देवाला काय यावं लागलं? त्याची ओळख भगवंतांनी आपल्याला गीतेमध्ये करून दिलेली आहे. अर्जुनाला ओळख करून देत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. देव प्रत्येक वेळेला धावून आपल्यासाठी येत असतो. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवंताला प्रत्येक वेळेला, प्रत्येक युगामध्ये ज्या ज्या वेळेला अशी वेळ येते देवाला येण्याची, त्या त्या वेळेला भगवंत येत असतात. त्यांच्या एका स्वरूपाची ओळख भगवंताने करून दिलेली आहे. त्या निर्गुण स्वरूपाची ओळख करून देत असताना भगवान श्रीकृष्ण ओळख करून देतात की तो देव आहे कसा, तो परमात्मा आहे कसा, जो अग्नीने जळत नाही, शस्त्राने तो तुटत नाही, चिखलाने चालवत नाही आणि वाऱ्याने चलत नाही, असा तो देव आहे, निर्गुण निराकार. तो देव ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये कार्य करण्यासाठी येत असतो, या भूतलावर कार्य करण्यासाठी येत असतो, त्या वेळेला आपल्या भक्ताचं रक्षण तो करत असतो आणि दृष्ट प्रवृत्तीचा नाश करत असतो. एकदा का मनुष्य त्या देवाची पूजा करायला लागला, त्या देवाचं एकदा का मनुष्य नामस्मरण करायला लागला, त्या देवाकडे एकदा का अंतःकरणापासून माणसाची ओढ लागली की मग त्या माणसाचं तो देवच सर्वस्व होऊन जातो. सगळ्या गोष्टींमध्ये त्याला देवच दिसत असतो. प्रत्येक ठिकाणी त्याला देवाचं दर्शन होत असते. याचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेले आहे. ते अभंगामध्ये म्हणतायत, कृष्ण म्हणजेच मला सर्व ठिकाणी तो दिसतो आहे. म्हणून सुरुवातीला तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरवी पैल पारू भव नदीचा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयऱ्या सज्जना कृष्ण माझा, तुका म्हणे माझा कृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. प्रत्येक ठिकाणी त्याला देवाचं दर्शन होत आहे. याचंच वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, कृष्ण म्हणजेच मला सर्व ठिकाणी तो दिसतो आहे, तो माझा देव आहे, ती माझी माता आहे, तो माझा पिता आहे, माझा बंधू आहे, माझी बहीण आहे आणि माझा चुलताही तोच आहे, माझा गुरु तो आहे. सर्व ठिकाणी मला तो कृष्ण दिसतो आहे आणि तोच प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी, मला जाणीव करून देण्यासाठी प्रगट होत असतो, असे महाराज या अभंगातून आपल्याला ओळख करून देतात. त्याचं निर्गुण स्वरूप आपल्या आत आहे. तो सगुणामध्ये द्वैतात या भूतलावर कार्य करण्यासाठी आलेला आहे. ज्या वेळेला कार्य करण्यासाठी भगवान आले त्यावेळची अवस्था जर आपण बघितली तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म जर पाहायला गेलं तर कारागृहामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणाहून बाहेर त्यांना काढायचं होतं, त्या कारागृहातून. म्हणून वासुदेवाने काय केलं, कृष्णाला डोक्यावर घेतलं. भगवान श्रीकृष्णांना त्यांनी काय केलं तर डोक्यावर घेतलं
आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती की वासुदेव साखळदंडाने त्याला बांधलेलं होतं. ज्या वेळेला भगवंताला डोक्यावर घेतलं, श्रीकृष्ण भगवान यांना डोक्यावर घेतलं, त्या वेळेला साखळदंड मोकळे झाले, तुटले गेले. याचीच ओळख भगवान आम्हाला करून देत असतात. संत सुद्धा याच गोष्टींची ओळख आम्हाला करून देतात. श्रीकृष्ण भगवंतांना फक्त डोहात पाहायचं नाही. श्रीकृष्ण भगवंतांचे फक्त मूर्ती स्वरूपात पूजा नुसती करायची नाही, तर त्यांना डोक्यावर घ्यायचं आहे. डोक्यावर घ्यायचं म्हटलं तर ते आपल्या स्मृतीमध्ये पाहिजे. आपल्या स्मृतीमध्ये जर श्रीकृष्ण भगवान असतील तर आपल्याकडे असलेले सगळे पाश तुटले जातात. आपण ज्या ज्या साखळदंडामध्ये बांधलेलो आहोत, मायेच्या साखळदंडात बांधलेलो आहोत, नाना प्रकारच्या व्यसनाच्या साखळदंडात आपण बांधलेलो असतो, वासनेच्या साखळदंडात बांधलेलो असतो, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या साखळदंडामध्ये आपण बांधलेलो असतो. ज्या वेळेला आपल्या स्मृतीमध्ये आपण भगवंताचं स्मरण करतो, आपण स्मृतीमध्ये ज्या वेळेला भगवंत आपल्या स्मृतीमध्ये असतो आणि त्याचे चिंतन ज्या वेळेला आपण करतो, त्यावेळेला हे सगळे पाश तुटले जातात. हे सगळे साखळदंड आपोआप गळून पडतात. फक्त आपल्या स्मृतीत देव पाहिजे. ही देवाची पहिली लीला आहे. 6व्या दिवशी पुतना आली विष पाजायला. पुतना म्हणजे कोण? अंधश्रद्धा, अविद्या. आणि ती विष म्हणजेच अज्ञान, भ्रम, ज्याच्याने आज मनुष्य जितजी प्रेतास समान झालेला आहे, असं ते अज्ञान. आणि ते अज्ञान घेऊन त्यावेळेला ती उभी राहिली. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने काय केलं? अविद्या त्या ठिकाणी संपविली. त्या अविद्येचा त्याने नाश केला. अगदीच जर पाहायला गेलं तर त्याच्यानंतर आला कर्क, म्हणजेच त्याचाही नाश केला. कर्कश वृत्तीची माणसं देवाला चालत नाहीत, भक्ती करू शकत नाहीत. कर्कश वृत्तीची माणसं भक्ती करू शकत नाही. साधारणतः त्यांची अवस्था अशी असते की सांगायला 2 डोळे पण दिसायला एकच डोळा. आणि एकच डोळ्याला दृष्टी असताना सुद्धा परिस्थिती अशी असते की कोणती वस्तू कधी कोणत्या वेळेला उचलायची ती नेम धरून बरोबर कावळा उचलत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या वृत्तीचा भगवंतांनी नाश केला. त्यानंतर बकासूर आला. आता बकासूर म्हणजे काय? तर बकासूर म्हणजे दंभ सांगितलेला आहे. आणि माणसाच्या अंतःकरणामध्ये जो कार्य करतो, माणसाच्या अंतःकरणामध्ये जो कार्य करतो तो दंभ, त्याचा नाश करण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलं. नंतर आला आदासूर. त्याचाही नाश म्हणजे चांगलं करण्याची वृत्ती त्याची नाही, पाप कर्म करण्याचा संकल्प ज्याच्याकडे आहे, नुसतं पाप, त्या व्यक्तीचा नाश भगवंताने केला. त्यानंतर कालिया नावाचा साप आला. अहंकार, खंड अहंकार, अभिमान, गर्व, ताठा. आणि त्यात सुद्धा नाश, भगवंताचा सुद्धा नाश कोणी केला? भगवान श्रीकृष्णांनी केला. आजही जर आपण पाहायला गेलं तर अशा अनेक प्रकारच्या वृत्ती माणसाकडे कार्य करतात. नको नको त्या प्रकारच्या वासना माणसाकडे कार्य करत असतात. नको नको ते प्रकारचे विचार माणसाला सत्वत असतात. त्यांचा नाश जर करायचा असेल तर ते कार्य फक्त भगवंत करत असतो, देव करत असतो. आणि केवळ देवाचा अवतारच त्याच्यासाठी असतो. देव त्याचसाठी येत असतात. आणि म्हणून आज अशा दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती प्रबळल्या जातात, त्रास देत असतात समाजाला, अधर्म वाढवत असतात. त्यावेळेला देवाला यावं लागतं. कुठल्या ना कुठल्या रूपात देवाला तिथे यावंच लागतं. म्हणून त्या देवाचं चिंतन आपण करत असो, त्या देवाच्या अखंड स्मरणात जर आपण असो तर नक्कीच आपल्याला जाणीव होईल की जोपर्यंत तो देहात आहे, जोपर्यंत तो आपल्या देहात आहे, या नरदेही रूपी देहात आहे, तोपर्यंत आपलं सगळं काही कार्य सुरळीत चाललंय. एकदा काय तो निघून गेला,
की कुठल्याही प्रकारचं कार्य आपण करू शकत नाही. ज्या ज्या वेळेला भगवंत कार्याला आले ना, त्या वेळेला आपण अभ्यास केला तर प्रत्येक वेळेचं कार्य हे भगवंताचं अगदी प्रत्येकाला सुखकारक होतं, सुख देणारं होतं, समाधान देणारं होतं, प्रत्येकाला शिकवण देऊन जाईल चांगल्या प्रकारे आणि प्रत्येकाच्या पिंडामध्ये हे कार्य उभं करेल अशा प्रकारचं त्यांचं कार्य होतं. त्या कार्याकडे बघून माणसाच्या पिंडामध्ये जाणीव होत असते, स्मरण होत असते. ज्यावेळी युद्ध संपल्यानंतर रथावरून उतरायची वेळ आली, त्यावेळेला नियमितप्रमाणे आयोजन सांगायला लागला. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना की तुम्ही रथाच्या खाली उतरा. अर्जुन म्हणाला भगवान श्रीकृष्णांना युद्ध संपल्यावर की भगवान श्रीकृष्ण तुम्ही खाली उतरा. एकदा परत तो म्हणाला की तुम्ही खाली उतरा. तर श्रीकृष्ण म्हणाले पहिले तू उतर, नंतर मी उतरणार. पण परत भगवान म्हणाले तूच उतर. आणि ज्या वेळेला अर्जुन रथाच्या खाली उतरला, ज्या वेळेला अर्जुन रथाच्या खाली उतरला, त्यानंतर भगवान श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरल्याबरोबर रथाने पेट घेतला, रथाला आग लागली. तेव्हा अर्जुनाने हात जोडले, म्हणे हे मला कळलंच नव्हतं. श्रीकृष्णांना म्हणाला अर्जुन मला हे कळलंच नाही, समजलंच नव्हतं. हेच कळवून देण्यासाठी भगवंतांना यावं लागतं. हे आपल्याला कळू शकत नाही, याची ओळख आपल्याला होऊ शकत नाही, आणि ती ओळख करून देण्यासाठी देवांना यावं लागतं. युद्धाचं झालं. आता आपण आपल्या देहाकडे जर बघितलं, देहाकडे जर बघितलं तर हा एक रथच आहे. या रथावर अखंड सारथी कोण पाहिजे? तर या रथावर अखंड सारथी श्रीकृष्ण भगवान पाहिजेत. आणि भगवान श्रीकृष्ण जर सारथी असतील तर रथ जिथे पाहिजे तिथेच जाणार, योग्य ठिकाणी जाणार, परमार्थाकडे जाणार, भक्तीकडे जाणार, कीर्तनाला प्रवचनाला जाणार, निरूपणाला जाणार, श्रवणाला जाणार, हरिपटाच्या ठिकाणी जाणार. जिथे देवाचं स्मरण घडलं जातं, जिथे संतांचं स्तवन घडलं जातं, जिथे श्रवण घडलं जातं, त्याच ठिकाणी रथ जाणार. जर नरदेहरूपी रथाचा सारथी जर देव असेल तर तो रथ त्याच ठिकाणी जाणार ज्या ठिकाणी देवाला आवडतं. जी जागा देवाला अभिप्रेत असते, जी जागा देवाला आवडते, त्याच ठिकाणी तो रथ जातो. अन्यथा जर मनाच्या हातात जर या रथाची लगाम दिली, मनाच्या हातात जर दिली आपण, तर आपण म्हणतो आलं मनात, आणि मग कुठे माहीत नाही, जिथे मनाला वाटेल तिथे तो रथ जाईल. म्हणून मनाच्या हातात हा रथ नको आहे, तर भगवान श्रीकृष्णांच्या हातात हा रथ पाहिजे. चालवणारा तो पाहिजे, लगाम त्याच्या हातात पाहिजे. ज्याच्यामुळे हा रथ चालतो आहे, ज्याच्यामुळे हा रथ, त्या रथाकडे बघू नका, या नरदेहरूपी रथाकडे बघा. हा रथ चालतो आहे, बोलतो आहे, खातो आहे, सगळं काही कार्य उत्तम करतो आहे. त्याच देवाच्या हातात या रथाचा ताबा पाहिजे. या रथावरून एकदा का देव उतरला की नरदेहरूपी रथाला आग लागते. अंतरात्मा एकदा का निघून गेला की कितीही श्रीमंत माणूस असला तरीही त्याला घरी थांबवलं जात नाही, त्याला काचेच्या पेटीमध्ये बंद केलं जात नाही. शेवटी नियमच आहे तो, रथाला आगच लागणार. म्हणून जोपर्यंत तो भगवान श्रीकृष्ण आपल्या रथाचा सारथी आहे, ते भगवान कृष्ण जोपर्यंत आपल्या रथाचे सारथी आहेत तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे, तोपर्यंत आपण भक्ती केली पाहिजे. ज्याच्यामुळे सर्व काही चालतंय त्या देवाचं स्तवन घडलं पाहिजे. अखंड अखंड स्तवन, अखंड नामस्मरण त्या देवाचं आपल्याकडून घडलं पाहिजे. उठता बसता चालता बोलता अखंड नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून संतांनी सर्वस्व देवाकडेच बघितलं आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता.
आपल्या मुलाचं संगोपन करतात तिला आई म्हणतात. आपल्या मुलाचं जे एका मुलाचा आपण ज्याला जन्म देतो त्याचं संगोपन करतात तिला आई म्हणतात. आपल्या मुलाकडे ती लक्ष देते. आपल्या मुलाला काय हवं काय नको त्याचा विचार जी करते तिला आई म्हणतात. आणि ज्या पद्धतीने आपल्या मुलाची काळजी घेते त्याच पद्धतीने सर्व मुलांची काळजी घेते तिला माऊली म्हणतात. आणि ती माऊली म्हणजेच प्रत्येकाची काळजी घेणारा तो देव आहे. प्रत्येकाला सांभाळणारा तो देव आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी मला देव दिसतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. जे जे काही कार्य असेल ना, अखंड गवळ्यांमध्ये राहिला, गवळणींमध्ये राहिला, त्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला जर वर्णन करायला गेलो ना तर वाचेने वर्णन करू शकत नाही. अनिर्वाच्य एवढ्या आहेत. वेळ अपूर्ण पडेल. परंतु कार्य हे त्यांचं बोधात्मक होतं. प्रत्येक लीलांमधून बोध घेण्यासारखा आहे. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात आले त्या वेळेला दुर्योधनाने त्यांना आपल्या राजवाड्यात राहण्यास बोलावले. पण देवाला कोण आवडते हो? पैशांनी श्रीमंत असलेल्या माणसांपेक्षा मनाने श्रीमंत असलेली माणसं, विचाराने श्रीमंत असलेली माणसं देवाला आवडतात. म्हणून देव दुर्योधनाकडे न जाता दासीपुत्र विपुल देवाचा एक सात्विक भक्त, त्या भक्ताकडे ते गेले. आणि त्याची ओळख करून देत असताना महाराज म्हणतात, गवळियांची जी पोरं होती ताक पिणारी भगवंतांच्या बरोबर, ती काय एवढी सुशोभित होती का हो? नाही, त्यांचे कपडे फाटके असतील, कदाचित त्यांच्या पायाला चप्पलही नसेल, तरी मनाने श्रीमंती होती, विचाराने ती श्रीमंत होती. म्हणून ती भगवंतांच्या जवळ होती, म्हणून ती देवाच्या जवळ होती. महाराज म्हणतात, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, काय त्यांनी सेवा केली असेल, काय त्यांची भक्ती असेल की ते सतत देवाजवळ होते. म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास जरी केला तर कळेल देवाची लीला आहे. ज्या पद्धतीने महाराजांनी येथे मांडलेला आहे, गवळ्यांच्या पोरांचं ते वर्णन केलंय, त्या पद्धतीने एकदा गवळणीने बासरीला विचारले. गवळणीने विचारले एकदा बासरीला, जी भगवंताच्या हातात बासरी असायची ना, त्या बासरीला प्रश्न विचारला, काय ग म्हणे, तू काय असं केलंस की भगवान श्रीकृष्ण सतत तुला हातात घेऊन असतात, सतत तुला ओठांना लावतात, तू सतत त्या देवाच्या ओठांना लागलेली असतेस, असं काय विशेष तू केलं आहेस? त्यावेळेला त्या बासरीने सुंदर उत्तर दिलं, खूप मोठी तपश्चर्या केलेली आहे. म्हणे, काय तपश्चर्या केलीस तू? त्यावेळेला तिने सांगितलं, मी स्वतःला माझ्या देहाला होल पाडून घेतलेत. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या देहावर उदास झाले. देवाचं जर व्हायचं असेल ना, देवाचं जर स्वरूप जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर त्यासाठी माणसाने प्रथम स्वतःच्या देहावर उदास व्हायला पाहिजे. आसक्ती नको, विरक्त व्हायला पाहिजे, अलिप्त व्हायला पाहिजे. प्रथम हा देह माझा आहे, मी या शब्दाचा निवाडा घेतला पाहिजे. मी कोण आहे त्याला शोधलं पाहिजे. आणि हा देह कोणाचा आहे, कोणासाठी आलेला आहे, कशासाठी आलेला आहे, त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. याला म्हणतात देही उदास होणं. काय केलं मी? बासरी म्हणाली, काय केलं तर मी आतून मोकळी झाले. मी होल पाडून घेतले माझ्या देहाला आणि आतून मी पूर्णतः मोकळी झाले. काय सांगितलं त्या बासरीने? मी आतून पूर्ण मोकळी झाले. आणि आतून पूर्ण मोकळं असलेला माणूस देवाला नेहमी आवडतो. जो आतून भरलेला आहे ना, त्याला आपण म्हणतो आतल्या गाठीचा. ही माणसं देवाला आवडत नाहीत. माणसं देवाला कोणती आवडतात
तर माणसं आतून जी मोकळी असतात ना, त्याला म्हणतात मोकळ्या मनाचा माणूस. ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची घाण नाही, कुठल्याही प्रकारचा वाईट विचार नाही, कुठल्याही प्रकारची वासना नाही, सगळीकडे सारखं पाहतो आहे, सर्वत्र एक दृष्टीने पाहतो आहे, अशी माणसं, असा माणूस देवाला आवडत असतो. मग मोकळी असल्यामुळे कोणीही जरी मला वाजवायला आलं ना, आणि त्या वाजवणाऱ्याचा आवाज कसाही असला ना, तरी माझा आवाज हा मधुरच असतो. म्हणजे प्रेमाचे गोड शब्द, ज्याला त्या भगवंताची जाणीव आहे, भगवंतांचा स्पर्श ज्याला झाला ना, त्याच्या विचारांचा, त्याच्या कृपेचा, त्या भगवंताची कृपा दृष्टी, त्या संतांची कृपा दृष्टी ज्याच्यावर झाली ना, तो कसा असतो? मधुर बोलत असतो. प्रेमाचे गोड शब्द तो सांगत असतो, बोलत असतो. सतत त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये देवाचाच विचार असतो. अखंड मोकळा हो, आतून मोकळा. अशा प्रकारे त्या गवळणींना तिने सांगितलं. आणि मग त्या पद्धतीने त्याही प्रयत्न करायला लागल्या की जेणेकरून आम्हाला देवाचंच कसं राहता येईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवाचा खूप दिवसाचा उपवास होता का, की तो विदुराच्या घरी जेवायला गेला. दुर्योधनाच्या घरी न जाता पंचपक्वानाचं जेवण सोडून ते विदुराच्या घरी जेवायला गेले. भाव पाहिजे हो. देव कशाचा भुकेला आहे? देव भावाचा भुकेला आहे, देव भक्तीचा भुकेला आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, कसं होईल हो? देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. किती सुंदर ओवी आहे. मनी नाही भाव आणि म्हणतायत देवा मला पाव. देव कशानं पावल? देव अशानं पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून भाव महत्वाचा आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलोची नाही. म्हणून तो भाव महत्वाचा आहे. तो भाव सात्विक होता. म्हणून त्याच्याकडे साध्या पद्धतीचं जेवण जेवायला भगवान श्रीकृष्ण गेले. त्याच्या पुढे जाऊन अनेक लीला आहेत श्रीकृष्णांच्या. सुदामाच्या हातचे पोहे खाल्ले. किती छान उदाहरण आहे हो मित्राचं. अनेक लीला होत्या श्रीकृष्ण भगवानांच्या. त्यातील एक अंगाने वाकडी तुकडी असलेली, कुरूप असलेली कुब्जा ही कंसाची दासी होती. आणि त्या दासीकडून देवाने स्वतःच्या अंगाला चंदनाची उटी लावून घेतली होती. अशी काय भक्ती होती हो? असं काय तिने देवाची सेवा केली होती की स्वतः देवाने तिच्या हातून चंदनाची उटी लावून घेतली. आणि एवढंच नाही तर पुढे देवाने तिचा उद्धार केला. उद्धार म्हणजे तिचं शरीर सरळ केलं, पण अतिशय सुंदर निर्माण केलं. देवाचं कार्यच ते आहे. देव ज्या ज्या ठिकाणी येत असतो ना, देवाची कृपा ज्या ज्या ठिकाणी होत असते ना, त्या त्या ठिकाणी त्याचं वर्णन संत करत असतात. ज्या ठिकाणी भगवंताची कृपा झाली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमतरता देव पडू देत नाही. सर्व प्रकारचं सामर्थ्य त्या ठिकाणी भगवंत देत असतो. म्हणून ध्यानात जर कृष्ण असेल, चित्तात जर कृष्ण असेल, गाण्यात जर कृष्ण असेल, तर त्या कृष्णामध्ये आणि भक्तामध्ये फरक राहत नाही हो. देवा भक्ता अखंड भेटी. ध्यान जर त्या देवाचं केलं तर ते देवत्व कधी प्राप्त होते हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून एवढं सामर्थ्य देवाकडे आहे की ज्या वेळेला सर्व गायी, वासरं, सर्व लोक, गोपाळ जे जे पण सगळे होते ते आनंदाने नाचत होते, उड्या मारत होते, बागडत होते, खूप आनंदात होते. पण हे ज्या वेळेला इंद्राने बघितलं त्यावेळेला तो म्हणायला लागला, हे सर्व एवढे आनंदाने का बागडतात आहे. त्याचा आनंद त्याच्या मनात एक विचार आला आणि त्या ठिकाणी काय झालं तर तो आनंद त्या इंद्राला बघवला नाही. नेमकं
शिळाधारा पडायला लागल्या. मेघराजाने काय केलं? शिळाधारा पाडल्या त्या ठिकाणी. पण त्यांना माहिती नाही की इथे जो आनंद आहे, इथे जो उत्सव आहे, इथे जे काही उत्साहित वातावरण पाहायला मिळतंय, त्याला कारण काय? हे सगळं कशामुळे होतंय, कोणामुळे हे होतंय, हे माहीत नसल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांचा आनंद कमी करण्यासाठी, त्रास व्हावा म्हणून शिळाधारा अशा प्रकारचा पाऊस पाडला. आणि 1 दिवस नाही तर सतत 7 दिवस पाऊस पाडला. आणि त्या मेघराजालाही असं वाटलं की बहुतेक आता सगळं गेलं असेल. 7 दिवस शिळाधारा पडल्या आहेत, सगळं गेलं असेल, आता काही नाही राहिलं असेल. पण ज्या वेळेला तो प्रत्यक्ष बघायला आला, त्याने ज्यावेळी प्रत्यक्ष बघितलं, त्याचं वर्णन छान अगदी महाराजांनी केलेलं आहे. नाचता देखिली गायी वासरे जना, विस्मित होऊनी इंद्र गेला. लागला पाऊस शिळाची धारी, वाचली ही परी कैसी तेथे, वाचली ही परी कैसी तेथे. इंद्र विचार करतोय की ही वाचली तरी कशी, ही वाचली कशी येते. ज्या वेळेला प्रत्यक्ष बघितलं त्यावेळेला कळलं, येथे आहे नारायण संदेह नाही, विघ्न केले ठाई निर्विघ्न ते. येथे कोण आहे? नारायण आहे, त्याचा संदेहच नाही. विघ्न केले ठाई, जे विघ्न आलेलं होतं ते निर्विघ्न केले. आणि मग देवाने काय केलं? विचारिता उचलला गोवर्धन. त्याने विचारलं त्यावेळी, आणि तो गोवर्धन त्याने श्रीकृष्ण भगवानांनी उचलला. अवतार पूर्वापू आला. त्या वेळेला कळलं की हा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण आहे. अशा पद्धतीचं ते कार्य भगवंताचं. आणि ह्याचं पद्धतीने त्या जेव्हा जेव्हा भक्तावर संकट असतं ना, ह्याच पद्धतीने त्या वेळेला भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाला यावं लागतं. गोपाळ का आला? आपल्या भक्तांसाठी आला. कृतापासून त्रेतापासून द्वापारापासून आत्तापर्यंत सगळ्या देवांचा, सगळ्या संतांचा जर आपण विचार केला, सर्वांचं कार्य एकच आहे. हे आपल्या लक्षात येतं. दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव हा येतोच येतो. फक्त भक्ताने हाक द्यावी. देव हजर आहेच समजावं. जोपर्यंत भक्त हाक देत नाही तोपर्यंत भगवंत तरी कसा येईल? हेच कार्य करण्यासाठी अशा देवाकडे जर बघितलं ना, अशा देवाच्या समागमाकडे जर राहिलं ना, तर काय अवस्था प्राप्त होईल? कृष्णाची ये सुखे, भूक नाही तहान नाही, सदा समाधान सकळाते. कळलेची नाही झाले किती दिस, जन्म मृत्यूची भीतीच राहिली नाही. देवा भक्त अखंड भेटी, देव आणि भक्त एकच झालेला आहे हे कळणार सुद्धा नाही. या भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये असताना, त्यांच्या स्मरणात असताना, त्यांचे अखंड चिंतन करत असताना भूक तहान जाणवत नाही. तर अखंड आपल्याला काय प्राप्त होते? समाधान प्राप्त होते. आणि कळतच नाही किती दिवस झाले. देव आणि भक्त एकच होतो. देवाची पूजा करता करता त्याला देवत्व कधी प्राप्त होतं हेच भक्ताला कळत नाही. बाहेरील कुठल्याही प्रकारचा वास जाणवत नाही. म्हणजेच कुठल्याही प्रकारची बाहेरील कर्म, गुण, वासना, नको त्या प्रकारचे विचार हे जाणवत नाही. मग संपूर्ण विसर त्या कामाचा पडतो. आणि स्मरणात फक्त एकच राहतं, तो फक्त आपला देव असतो. त्याच्यासाठी देवाला हाक मारता आली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. जय जय रघुवीर समर्थ.